नाशिकमधील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिला यांचा लैंगिक छळ आणि धार्मिक भावना दुखावल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय। एकूण 8 पीडित महिला यांनी या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे। तर एका पुरुषाने देखील दिलेल्या तक्रारीहून एक गुन्हा असे एकूण 9 गुन्हे दाखल झालेत। शब्बीर शेख, शफी शेख, रजा मेमन, आसिफ अन्सारी, शाहरुख कुरेशी, तौसिफ अत्तार असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींचे नाव आहेत। 8 दिवसांपूर्वी याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। आज दुसऱ्या गुन्ह्यासंदर्भात 5 संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते। न्यायालयाने या प्रकरणी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सरकारी वकिलांकडून आज सुनावणी दरम्यान युक्तिवाद करत प्रकरणाचा आणखीन तपास करणे बाकी असून आणखीन काही महिलांच्या तक्रारी पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे। तर आरोपींच्या वकिलांकडून युक्तिवाद करत या सगळ्या प्रकरणाचा तपास झाला आहे। महिलांनी इतक्या महिन्यानंतर तक्रार का दाखल केल्या असा संशय उपस्थित केलाय। अधिकची पोलीस कोठडीची गरज नाही असा युक्तिवाद करण्यात आलाय। मागील 8 दिवसापूर्वी ऑलरेडी हेच आरोपी होते। मुंबई नाका पोलीस स्टेशन इथे एक फिर्याद दाखल करण्यात आलेली होती। फिर्याद अशी होती का मुंबई नाका इथे TCS ग्रुप कंपनी आहे, तिथे आरोपी आणि फिर्यादी हे एकाच ठिकाणी कामाला होते। फिर्यादीचं असं म्हणणं आहे का 1-1.5 वर्षापूर्वी त्यांनी वाईट नजरेने बघितलं मला आणि मोडेस्टी ऑफ ए वुमेन जे म्हणतात असं लज्जाउपपणे असं नजरेने बघितलं, इशारा केले, असं त्यानुसार फिर्याद दाखल झाली होती 8 दिवसापूर्वी। त्या फिर्यादमध्ये अटक करून आरोपींना मेहरबान कोर्टात हजर केलं होतं। त्यामध्ये त्यांना जवळपास 6 दिवस PC भेटली होती। तर PC भेटल्यानंतर आता पुन्हा त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात ट्रान्सफर करण्यात आलेले। माझे माहितीप्रमाणे आता आरोपी विरुद्ध जवळपास 7 ते 8 गुन्हा दाखल आहे, त्यापैकी एक गुन्हा आज होता। आता मेहरबान कोर्टात पोलिसांनी 7 दिवसाची PC मागितली आहे, अजून ऑर्डर झालेली नाही आहे। बहुतेक 1-2 दिवसाची PC भेटणार आहे। फक्त जे 8 फिर्याद आहे, प्रत्येक फिर्यादमध्ये नियर अबाउट सेमच फिर्याद आहे। वाईट नजरेने बघितलं, मी साडी नेसून आली तर सांगितलं आज लई भारी दिसते तू, ऑप्शन लँग्वेज यूज केलेली आहे। आता पोलिसने जे रिझन ऑफ PC मागितली त्यापैकी एक रिझन असं होतं का धार्मिक तेढ निर्माण होईल अशी शक्यता आहे। धर्मांतराचा प्रयत्न आहे असं हा, पण फिर्यादमध्ये कुठे असं उल्लेख केलेला नाहीये फिर्यादीने सेक्शनला। हो, त्याच्यामध्ये असं कुठेच नाही। नाही, आज जी फिर्याद आहे त्याच्यात पण नाहीये आणि पूर्वी फिर्याद होती 8 दिवस आधी त्याच्यात पण फक्त 354 जुना जो आहे, म्हणजे नवीन 75 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे। त्या रेपचं किंवा मोबाईलमध्ये क्लिपिंग किंवा काय व्हिडिओ शूटिंग केली असे आरोप नाही। TCS मध्ये होते, त्यांची वेगवेगळी पोस्ट होती, सॉफ्टवेअर इंजिनियर बनून आहे असं सर्व असतात आणि ते ओपन कॅबिन असतं, म्हणजे हॉल असतं, एकमेकांच्या समोर असतं, तर ते फ्रेंडली होऊन जातात। त्या हिशोबाने त्यांचं बोलण्याची पद्धत पण थोडी फ्रेंडली होऊन जाते। तर मला वाटतं असं त्यांना गैरसमज झालेला आहे का फिर्यादींनी आरोपींनी वाईट नजरेने बघितलं। पहिल्या गुन्ह्याच्या बाबत म्हणताय फक्त? हो, नाही, सेम नियर अबाउट ऑल ऑफेन्स आर सिमिलर कोर्टात आहे। शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखवल्याचे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। त्यामध्ये आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचे गांभीर्य, व्याप्ती पाहता गुन्ह्याच्या तपासाकरता SIT स्थापन करण्यात आलेली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये SIT स्थापन करण्यात आलेली असून पुढील तपास SIT करत आहे। यासोबतच नाशिक शहर आयुक्तालय हद्दीतील सर्व खाजगी आस्थापनांना पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे की आपल्या आस्थापनामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ही आपली आहे आणि त्याकरता योग्य ती खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात। तसेच कुठल्याही महिलेची तक्रार असल्यास ते CP WhatsApp नंबर 9923323311 यावरती संदेश पाठवू शकतात किंवा कंट्रोल रूमचा डायल 112 वरती आपण संपर्क साधू शकता। तक्रारदार महिला, संस्था तसेच अन्य व्यक्ती यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल। याबाबतचे आवाहन माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या वतीने करण्यात येत आहे। धन्यवाद, थँक्यू। त्यांची आतापर्यंत 9 गुन्हे दाखल आहेत आणि 6 आरोपी अरेस्ट आहेत। धन्यवाद। या प्रकरणात आता शहर पोलीस आयुक्त
यांच्या आदेशानुसार विशेष SIT पथकाची स्थापना करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या अध्यक्षतेखाली या SITची स्थापना करण्यात आली असून पुढे तपासात काय बाबी समोर येत आहेत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे।